भाजपची संसदीय बोर्डाची बैठक नवी दिल्लीत पार पडली। या बैठकीला पंतप्रधान मोदींसह संसदीय बोर्डाचे सर्व सदस्य उपस्थित होते। या बैठकीत मोदी वाराणसीतून पुन्हा निवडणूक लढणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय, तर 75 पेक्षा जास्त वयाच्या नेत्याला लोकसभेचं तिकीट देण्यात येणार नसल्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय झालाय। पुढच्या 2 दिवसात लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या संदर्भात दिवसभर आयोगाच्या बैठकीचा सपाटा लागून राहिला। पाण्याच्या प्रश्नावरून एका शेतकऱ्यावर पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर भडकले, तसंच शेतकऱ्यांवर पोलिसांचा दबाव आणल्याचंही समोर आलं। परतूरच्या टाकळी रंगोपत इथल्या कार्यक्रमात हा प्रकार घडला। या संबंधीची ऑडिओ क्लिप जी आहे ती सध्या व्हायरल झाली आहे। सातारा लोकसभेसाठी मुंबईत राष्ट्रवादीची बैठक होणार असून उदयनराजे यांच्या उमेदवारीवरून एनसीपीत कलह होण्याची शक्यता आहे। शरद पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असून यात सातारा लोकसभेचा आढावा घेतला जाणार आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते कानपुरात विविध कामांचं उद्घाटन करण्यात आलं। लखनौ मेट्रोच्या नव्या मार्गाचे देखील मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। उत्तर प्रदेशमधील विकासासाठी गती देण्याची इच्छा आधीच्या सरकारमध्ये नव्हती, मात्र योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर विकासाला गती मिळाली, असं पंतप्रधान मोदी म्हणाले। अयोध्या प्रकरणी मध्यस्थी होईल असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं असून मध्यस्थ नियुक्तीसाठी न्यायमूर्ती खलिफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली मध्यस्थेसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली गेली आहे। या समितीत श्री रविशंकर, न्यायमूर्ती श्रीराम पंचू यांचा समावेश आहे। राम मंदिर हा हिंदूंसाठी अभिमानाचा विषय असून आमच्याच हिंदुस्थानात राम वनवासात आहे आणि स्वतःच्याच 150 चौरस फूट जागेसाठी श्रीरामाला मध्यस्थांशी चर्चा करावी लागते, असा टोला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून लगावण्यात आला। पूंछच्या करणी सेक्टरमध्ये पाकिस्तानची चौकी भारतीय लष्करानं उडवली। पूंछच्या करणी सेक्टरमध्ये पाकिस्तानची ही चौकी होती। या चौकीतून पाकिस्तानाकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होत होतं। त्यानंतर भारतीय लष्करानं धडक कारवाई करत पाकिस्तानची चौकी उडवली। भारतीय लष्करातील एका जवानाचे जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातून खरामधून अपहरण करण्यात आलं। या वृत्तात तथ्य नसल्याचं संरक्षण मंत्रालयाने म्हटलेलं आहे। लोकांनी अशा प्रकारच्या अफवांपासून दूर राहावं असं आवाहन देखील संरक्षण मंत्रालयाकडून केलं गेलेलं आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुंबईतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। शिवसेनेनं या संदर्भात मागणी केली होती आणि त्यानंतर आता हा मालमत्ता कर रद्द करण्यात आलाय। पालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात जे वचन दिलं होतं ते आम्ही पूर्ण केलं। आम्ही फक्त नारळ फोडत नाही तर कामं देखील पूर्ण करतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले। मुंबई अग्निशमन दलाच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सिस्टीम नियंत्रण कक्षाच्या उद्घाटनावेळी उद्धव ठाकरे बोलत होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 13व्या वर्धापन दिनी राज ठाकरे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहेत। यावेळी राज ठाकरे मनसेची लोकसभा निवडणुकांसंदर्भातील आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य फुंकण्याचा प्रयत्नही ते करणार आहेत। सुजय विखे पाटील यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतली। दोन्ही नेत्यांच्या भेटीने राजकीय तर्कवितर्कांना मात्र उधाण आलंय। मात्र ही भेट राजकीय नसल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलंय। राजकारणात ज्याला जे वाटेल ते करण्यास कुणीही मोकळा असल्याचं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय। धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर आदिवासी समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन धडगाव अक्कलकुवा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार केसी पाडवी हे आमदारकीचा राजीनामा देणार आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामा ते सोपवणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जळगाव जिल्ह्यातील बूथ प्रमुखांची बैठक घेतली। शहरातील संभाजी महाराज नाट्यगृहातील बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीतील पक्षाची भूमिका आणि जाहीरनाम्याबाबत चर्चा देखील झाली। दिल्लीत काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीत उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली, तर येत्या 2 ते 3 दिवसात काँग्रेस लोकसभा उमेदवारीची घोषणा करणार असल्याचंही नाना पटोले म्हणाले। नागपूर लोकसभा मतदारसंघातून पटोलेंची उमेदवारी नक्की झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते। धनंजय मुंडे यांच्या आरोपानंतर अशा गलथान आरोपांना मी उत्तर देत नाही, असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलंय। माझा विभाग भ्रष्टाचारी असल्याची ओरड एक व्यक्ती 4 वर्ष करतोय, ते माझ्यासाठी काही नवीन नाही, असं देखील त्या म्हणाल्यात। शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीला अजित पवार, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे उपस्थित आहेत। या बैठकीत लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात रणनीती आखण्यात आल्याचं वृत्त आहे। भिवंडीच्या भाडवड गावात पारसपाडा येथे एका चाळीत रात्री जेवण बनवत असताना स्टोव्हचा भडका उडून आग लागली। या आगीत पत्नी सस्मिता, पती रतिकम आणि त्यांची 2 वर्षाची चिमुरडी गंभीररित्या भाजली। तिघांनाही ठाणे जिल्ह्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे।
पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून पसार झालेल्या नीरव मोदीचा अलिबाग येथील रुपन्या हा बंगला स्फोटकांच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आला। रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा बंगला अनधिकृत ठरवला होता, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली। उद्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या। कल्याण ते दिवा, सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे ते चर्चगेट दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येतोय। नवरा पसंत नसल्याने नवविवाहितेकडून नवऱ्याची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडलाय। चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत नवऱ्याचा मृत्यू झाल्याचा बनाव या महिलेने केला होता। पोलिसांनी चौकशी केल्यानंतर पत्नीनेच पतीची हत्या केल्याचं उघड झालंय। कोकणात मत्स्य दुष्काळाचं सावट पसरलं आहे, त्यामुळे मच्छीमारांसमोर आता एक नवीन संकट उभं राहिलं आहे। मागील काही दिवसांपासून जाळ्यात माशांऐवजी जेलीफिश मिळत असल्याने मच्छीमार संकटात सापडलाय। जेलीफिश माशांच्या अंड्यांना फस्त करत असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचं सांगण्यात येत आहे। चिमुकल्या मुलींना आमिष दाखवून त्यांचे अपहरण, बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोघा आरोपींना ठाणे न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली। विशेष म्हणजे जागतिक महिला दिनाच्या दिवशी हे निकाल लागले। ठाणे सत्र न्यायालयाच्या विशेष पॉस्को न्यायमूर्ती श्रीमती एस सिन्हा यांनी हा निकाल दिलाय। कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची बहीण हसीना पारकरचा नागपाडा स्थित फ्लॅट सफेमा कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आलाय। लवकरच या फ्लॅटचा लिलाव करण्यात येणार आहे। हसीना पारकरच्या मुलाने वित्त मंत्रालयाच्या आदेशाला दिलेलं आव्हान न्यायालयाने फेटाळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। स्वतंत्र बलुचिस्तानासाठी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने गॅस पाईपलाईनमध्ये स्फोट घडवून आणला। या स्फोटात गॅस पाईपलाईन सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली। 4 जवान मृत्युमुखी देखील पडले। स्फोटानंतर या गॅस पाईपलाईनला आग लागली। श्रीनगरमध्ये आर्मीच्या माध्यमातून मार्शल आर्ट लीग सुरू करण्यात आली आहे। काश्मीरी तरुणांसाठी चिनार प्रीमियर लीगची स्थापना करण्यात आली असून त्यातून मार्शल आर्टचे धडेही देण्यात आलेले आहेत। राजस्थानच्या बिकानेरमध्ये वायुदलाचं MiG-21 हे विमान काल दुपारच्या सुमारास कोसळलं। दरम्यान कोसळलेल्या विमानाचा पायलट सुरक्षित असल्याची माहिती समोर आली। अद्याप या दुर्घटनेचं नेमकं कारण काय आहे ते समजू शकलं नाहीये। मुंबईच्या काश्मीरामध्ये ग्रीन विलेज भागात 2 दुकानांचं शटर उचकटून चोरी करण्यात आली। चोरट्यांनी एकूण 17 लाखांच्या मोबाईलची चोरी केली असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। केदारनाथमध्ये यंदा बर्फवृष्टीने रेकॉर्ड तोडला। आतापर्यंत केदारनाथमध्ये 38 फूट इतकी बर्फवृष्टी झाली। केदारनाथ मंदिराचा मोठा भाग बर्फाने झाकला गेला, तर इतर इमारतीही बर्फाने झाकल्या गेल्या आहेत। छत्तीसगडच्या बलरामपुरामध्ये तब्बल 70 वर्षांनंतर गावात वीज आली। गावात वीज आल्यानं प्रत्येक गावकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतोय। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी जम्मू काश्मीरच्या निवडणुकीसाठी व्यवस्थापन समितीच्या प्रस्तावाला मान्यता दिली। यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली। सुकामेवा विकणाऱ्या काश्मीरी तरुणाला मारहाण झाली होती। ती मारहाण विसरून अफजल यांनी लखनौच्या डालीबाग येथे पुन्हा आपलं दुकान सुरू केलेलं आहे। मुंबईच्या जोगेश्वरीत महिला दिनानिमित्त जगातील सर्वात लांब साडीवर राजमाता जिजाऊंचं जीवनचरित्र रेखाटण्यात आलंय। मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त अंबानी परिवाराने मुंबईतल्या 50,000 पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी मिठाईचे बॉक्स पाठवलेत। लहानपणापासून अनेकांचं आकर्षण ठरलेली बाबी डॉल आज 60व्या वर्षात पाऊल टाकते। मेरठमध्ये बसपाच्या नगरसेवकांना एका कार्यक्रमात सर्वांसमोर बारबालेसोबत ठुमके लगावलेले आहेत। राजकुमार असं या नगरसेवकाचं नाव असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। दहशतवाद हेच पाकिस्तानचे राष्ट्रीय धोरण असून दहशतवाद पसरवण्याच्या प्रक्रियेत पाकिस्तान जनकाची भूमिका बजावत असल्याचं जोरदार प्रहार भारताने संयुक्त राष्ट्रसंघात केलेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।